आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हो अरे सांभाळून भागला नाही ना तुम्हाला. काळजी घ्या. ह्या बबलूचं काहीतरी करावं लागणार. खूप जास्त मध्ये मध्ये यायला लागला. हॅलो, तुम्ही दिलेली पावडर त्या मूर्ख बबलूने चुकून खाल्ली आहे. नाही नाही, घाबरू नका. त्या पावडरने पुरुषांवर काही परिणाम होणार नाही. हा, थोडं पोटात वगैरे दुखेल, हा पण ठीक होईल. मलाही माहितीये पुरुषांना काही होत नाही. माझा मुद्दा वेगळा आहे. रिपोर्ट्स मध्ये तर करणार नाही ना पावडर बद्दल. नाही नाही, मग काळजी नका करू, नाही सापडणार. हो. सगळी इडियट्स आहेत. हा हा, व्यवस्थित पोहोचलात ना. ओके, अपडेट देत राहा. हा, राजकुमार आणि अमृता पोहोचले हॉस्पिटलला. मला खरंच खूप आनंद होतोय. माझं खूप वर्षापासूनचं हे स्वप्न होतं की आपल्या घरात पाळणा हलावा, आणि ते आता पूर्ण होताना दिसतंय मला. आता ना कुणाचे तरी भोपडे बोबडे बोल मला आजी आजी करून हाक मारणार आहे. इवलीशी पावलं आपल्या घरात दुडू दुडू धावणार आहे. खरंच गॉड इज ग्रेट. अरे बापरे, कोणाला तरी आपला आनंद बघवत नाहीये. बोला. आम्ही काय बोलायचं, आता तुम्ही बोलायचं. मेंदळेबाई, इतक्या वर्षाची तुमची इच्छा आता पूर्ण होणार. तुमच्या घरात पाळणा आणणार नाही का? बोला तुम्ही. तुला कसं कळलं? नाही, ही बातमी तुझ्यापर्यंत कशी काय पोहोचली? सॉरी, तू आमची खबर ठेवून असतोस ना. बरोबर आहे, तुला सगळ्या गोष्टी कळणारच. पण जाऊ दे, मी आता तुला काहीतरी बोलून माझं तोंड खराब करत नाहीये, कारण मी अतिशय चांगल्या मूडमध्ये आहे आणि मला तुला काहीच बोलायची इच्छा नाहीये. आणखीन काय काम होतं? पण तुमच्याबद्दल वाईट विचार करायचं मी कधीच बंद केलंय. ज्या दिवशी माझी मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आली त्याच दिवशी. पण तुम्ही काय म्हणालात, म्हणजे मला काय समजलं, म्हणजे मला कळलं नाही. कसली आनंदाची बातमी? कारण तुमच्या घरामध्ये पाळणा हाणणं ही एकच आनंदाची बातमी ठरू शकते, पण त्यालाही अवकाश आहे अजून. येत्या 1.5 वर्षात सावलीच्या पत्रिकेत संतती योग आहे. तोपर्यंत निवांत आहे, वेळ आहे अजून. जगन्नाथ, मला आवडला. प्रयत्न चांगला होता. नाही म्हणजे हे सगळं मला सांगून तुझ्या मुलीविषयी माझ्या मनात प्रेम आपुलकी वगैरे निर्माण करायचा हा तुझा प्रयत्न आवडला मला. पण असं काहीही होणार नाहीये, कारण मला आधीच गुड न्यूज मिळाली. कसं शक्य आहे? म्हणजे सावलीकडूनच ना? ऐक ना, तुझा ना अंदाज चुकतोय. आणि मला काय वाटतंय, तुझा हा जो ग्रह ताऱ्यांचा अभ्यास आहे ना, तो तू नीट कर. तुझे सगळेच अंदाज चुकतायत. त्याबद्दल मला आनंदच आहे. पण मला तुला हे सुद्धा सांगायला आवडेल की मला गुड न्यूज मिळाली आहे, पण दुसरीकडून, तुझ्या लेकीकडून नाही. आणि ही गुड न्यूज मला कुणाकडून मिळाली आहे हे मी तुला सांगणार नाहीये, कारण तू आमचा कोणीच नाहीयेस. तेव्हा फोन ठेव. किती आगाऊ माणूस आहे हा. काय हो? काय झालं? तिलोत्तमाच्या घरात दुसरंच कोणीतरी गरोदर राहिलंय. त्या घरात सावली सोडता
कुणाच्याच पत्रिकेत संतती योग नाहीये ग. मग कसं शक्य आहे? खूप भीती वाटते मला. कसली? एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. सगळ्या तपासण्या झालेल्या आहेत. आय एम सॉरी, पण या प्रेग्नंट नाही. काय बोलताय तुम्ही? तुम्ही रिपोर्ट्स नीट बघितलेत ना? काल मी घरी टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह येतात या टेस्ट. याचं एक कारण म्हणजे मिसेस मेहेंदळे खूप वर्षापासून गरोदर राहण्यासाठी जी औषधं घेत आहेत त्या औषधांमुळे शरीरातील एका हार्मोनचं प्रमाण वाढतं. HCG, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन. ह्या हार्मोनमुळे ह्या फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येऊ शकतात. हे बघा, मला तुमच्या भावना कळताय, पण ह्या प्रेग्नंट नाही आहेत आणि हे सत्य आहे. आय एम सॉरी, पण या प्रेग्नंट नाही आहेत आणि हे सत्य आहे. काय तुझ्या डोहाळ जेवणाचं आमंत्रण देऊ का तुला? प्रेग्नंट नाहीयेस तू, कळत आहे तुला? ये आता बस, बसा गाडीत. हे बघ, नाटकं बंद कर, कळलं का? फसवलंस ना तुम्हाला? अमृता तुझं फसवलंस का तुम्हाला? कसली टेस्ट केलीस का तू? हा? कुठली टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे? तुझ्यामुळे माझ्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये मला माझ्याबद्दलचा रिस्पेक्ट दिसायला लागला होता. माझ्या आईच्या डोळ्यात पहिल्यांदा मी माझ्याबद्दल रिस्पेक्ट पाहिला. कारण फक्त हे की तू सांग ना, का नाही होऊ शकत आहेस तू प्रेग्नंट? काय प्रॉब्लेम आहे? हा, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे? हा, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे मग अमृता? का प्रेग्नंट होऊ शकत नाहीये?